नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. किशन हडल मैदानाच्या आतमध्ये येत असतात. प्रत्येक षटकारासाठी महेश तांबडा यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज आहे. किशन हडल यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला महेश तांबडा यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राईज या ठिकाणी लावला गेला. या दरम्यान पहिल्या चेंडूवर एक धाव घेत असताना यावेळेला पुन्हा एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. तो संख्या जर का आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज सागर गोलंदाजी मार्ग येतो. चला ग्रीन टी शर्ट आपण थोडंसं खाली बसायचं, कारण तिथून थोडंसं कन्फ्युजन होतं एकाच कलरच्या जर्सीमध्ये असल्या कारणानं. या वडला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न 30 सर्कलला चेंडू नक्कीच क्लिअर केला. अक्षय चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही आहे. पैकी थोडीशी स्वर नक्कीच पाहायला मिळाला, पण एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. यावेळेला ऑफसेटच्या दिशेने किशोरने खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आणखी एक धाव धावफलकावर ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्येत भर धावसंख्या होती 17 धावा धावफलकावर. 17 रन ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. धावसंख्या 17 असतील. पहिलं षटक जर पाहिलं तर महाग ठरलं होतं, मात्र सागरने यावेळेला एकेच्या त्या ओव्हरला कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि यस दरम्यान आणखी एक निर्धाव चेंडू, सलगचे 2 डॉट बॉल. बारकू जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता, सुरुवात त्यानं नक्कीच त्याच धाकटीची केली होती, मात्र त्यानंतर थोडंसं मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरची खराब फेकी, मात्र कुठलंही नुकसान होणार नाही आहे. सलगचे 3 निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील जर पहिला 5 चेंडूंचा खेळ झाला, सागरनं फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या वेळेला बारकूला मात्र मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत केलं. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू या वेळेला चेंडूला खुदून काढला. फ्लिकचा फटका आपला पाहायला मिळतोय. त्याच दरम्यान एकदम कंप्लीट थोडंसं फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून इंडिया गेट ओपन करताना आपला पाहिला आणि 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी. अगदीच 2 धावा दुहेरीने धावसंख्या जाऊन पोचते 19 धावा. 19 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट टीम आपल्याला पाहायला मिळत्या वेदेश्री फायटर्स. या वळला देखील समोरच्या दिशेनं खेळला हा फटका आणि नशिबाचे मिळते 7. जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार चौकार येताना पाहायला मिळालं. नशिबाने या ठिकाणी साथ दिल्या नक्कीच बॅटर किशन यांना. किशन यांच्या बॅटमधून जर षटकार येतो तर महेश तांबडा यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राईज तीच या ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम केलं जात आहे. या दरम्यान अगदीच खराब लाईनमध्ये फेकला हा चेंडू
आणि या स्वर चेंडू येत असताना पाहायला मिळतो पंचांचा इशारा अगदीच वाईट. एक अतिरिक्त धाव इथून काउंट करावी लागणार आहे. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक निर्धाव चेंडू हाताळला जातो. गोलंदाजी मार्गावर भावेश या वेळेला पुलचा फटका अक्षय चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आणखी एक धाव ऍड करण्याची संधी या ठिकाणी मिळते. या एकेरीने धावफलक पुढे जात्या. मैदानाच्या आतमध्ये किशन आणि त्याच्या सोबतीनं बारको ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपला बारको पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून अगदीच इनिंगच्या स्टार्टिंगला 2 षटकार पाहायला मिळाले होते. त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना आपण त्याला पाहिला. मात्र 22च्या विरोधामध्ये कशा पद्धतीने तो खेळी करेल पाहण्याजोगं ठरणार आहे. आणखी एक या वळला पंचांना आमच्याकडे वळण्याची संधी मिळते. स्वर चेंडू वाईट चेंडू अतिरिक्त धावीतून खर्च केली जाते. या एका अतिरिक्त धावेने धावफलक जाऊन पोहोचते 26 26 रन. यावेळेला ऑफसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदीच बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा सहजगत या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत्या. 2 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 धावा. 28 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट. टीम आपल्याला पाहायला मिळते वैद्यश्री फायटर्स आणि आकाश वॉरियर या 2 संघांमध्ये ही लढत, कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये. अक्षय अगदीच योग्य जजमेंट सहित यावेळेला छत्रक्षण करताना पाहायला मिळतो. त्याला या मैदानाचं खूप चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं तो थांबला. विधीचा चेंडू पडल्यानंतर त्याला माहीत आहे की आपण पुढे गेलो तर कदाचित आपल्यावरून हा चेंडू निघू शकतो. त्या कारण त्यानं वेट केला आणि चेंडू आपल्या अगदीच हातामध्ये घेतला. एक धाव येते या चेंडूवर. स्ट्राईक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेला. किशन पुन्हा एकदा चेंडू जर पहिला मिड विकेट रिझनमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. षटक क्रमांक 30 या ठिकाणी संपत्या. 3 षटका अखेर धावफलकाकडे जर लक्ष दिलं 30 धावा. पहिलं षटक 15 धावांचं राहिलं होतं. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये भावेश आणि सागरनं मिळून तब्बल 15 धावा खर्च केला. त्यामुळे इथं कुठंतरी कमबॅक करण्याचं काम नक्कीच आकाश फायटर या संघानं केलं. आकाश फायटर संघासाठी आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतो. त्याच्यासमोर बॅटर मिस्टर किशन, ज्यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी. आणि या वेळेला किशन यांच्या खेळीला पूर्ण विराम. अगदीच दुविधा मनस्थितीमध्ये राहिले. शेवटच्या चेंडूवर शेवटच्या क्षणाला शॉटला चेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दुविधा मनस्थितीमध्ये आपला झेल या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये देऊन मात्र बॅक टू द डगआउटचं तिकीट त्यांना कापावं लागल्या. परतीचा प्रवास मात्र ते करतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मिलिंद, जर्सी नंबर 44. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये प्रवीण यावेळेला झेल टिपतोय. तीच आकाश त्या ठिकाणी कॉल केला होता, मात्र हा झेल कुठेतरी प्रवीणचा होता आणि प्रवीणनं तो झेल कंप्लीट देखील केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला म्हणता येईल. सेकंड अटेम्प्टमध्ये हा झेल टिपला गेला. मैदानाच्या आतमध्ये जर पहिलं तर मिलिंद गेला आणि मिलिंद परत सुद्धा आला. अगदीच पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलवर त्याला कॅच आउटच्या रूपानं बाधवून तंबूच्या आसराला यावं लागले. षटक क्रमांक 4 इन ॲक्शनमध्ये. आणि अक्षयचा जर विचार केला तर पहिलं षटक 15 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर या षटकामध्ये जर पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट अगदीच त्याच्या नावावर येताना पाहायला मिळालेत. इना ऑन हॅट्रिक आपला पाहायला मिळतो. मिस्टर आकाश ऑन स्ट्राईक असणारा या चेंडूवर जर विकेट घेतोय तर या स्पर्धेतील पहिला हॅट्रिक मॅन ठरू शकतो. ज्याच्या नावावर हॅट्रिक आपल्याला जाताना पाहायला मिळेल आकाश मार्कवर.
या वेळेला अगदी सलक्या हाताने खेळला विकेट किपरकडे. इथं संधी होती मात्र संधी हुकली जाते आणि एक धाव येताना पाहायला मिळेल. फ्लाइंग स्लिपमधून ही एक धाव येते. या एकेरी धावेनं धावफरक पुढे जाईल तब्बल 31 धावा, 31 रन. आपण पाहतो वाडा खडकोन प्रीमियर लीग 2026 यंदाचं हे 6वं वर्ष. काय रंगतदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने या 6व्या पर्वाला रंगवण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, सर्व खेळाडूंच्या माध्यमातून असं केलं गेलं. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षय जंटू खाली जाईल आणि अगदीच जगलिंग करत असताना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल कंप्लीट केला आणि आणखी एक विकेट अगदीच आकाशच्या नावावर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. आकाशचं पहिलं षटक 15 धावांचं, त्यानंतर खूप चांगला कमबॅक त्यानं दुसऱ्या षटकामध्ये केला. त्यानं हे दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो की का मी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक माझं जरी मागं ठरलं असलं तरी का मी गोलंदाजी मार्कवर आला. या मॅचमध्ये जर पाहिलं तर आकाशच्या नावावर हा 4था विकेट आहे. पहिल्या षटकामध्ये त्यानं 1 विकेट घेतला आणि 15 धावा खर्च केल्या. तर या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 विकेट त्यानं आपल्या नावावर केल्या आणि 1 धाव त्यानं मात्र खर्च केल्या. त्यामुळे आकाशचं हे षटक खूप महत्त्वाचं राहिलं. आकाशच्या या षटकामुळे आशिष वॉरियर सिंगानं या मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करून दाखवला. ज्या पद्धतीनं पहिलं षटक 15 ओव्हरचं 15 धावांचं, दुसरं षटक जर का पाहिलं तर ते मात्र राहिलं होतं फक्त 4 धावांचा आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा, चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, 1 धाव आणि 3 विकेट. नवीन फलंदाज संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटची एज. याच दरम्यान निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. आकाशचं हे षटक खरोखर अप्रतिम राहिला. वाखाणण्याजोगी गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये अगदीच केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आणि या वेळेला दांडी 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 गोल या मॅचमधला 5 कंप्लीट करत असताना पाहायला मिळतो. आकाश या स्पर्धेतील कदाचित पहिला असा गोलंदाज ज्यांना एका ओव्हरमध्ये अगदीच 5 विकेट घेण्याचं काम केलं, तोच आकाश आपला ऑन स्क्रीन पाहायला मिळतो. अगदीच ज्या पद्धतीनं त्यानं 5 विकेट आपल्या नावावर केली. अगदीच जर पाहिलं तर त्यानं धावा खर्च केला तब्बल 16. 2 षटकांमध्ये 16 धावा खर्च करत 5 विकेट घेणारा हा गोलंदाज ठरला आणि या स्पर्धेतला हा पहिला गोलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद जात असताना पाहायला मिळालं. प्रल्हाद आज मायक्रोफोनवरून देखील खूप चांगलं समालोचन त्यांचं राहिलंय. प्रल्हाद मेरे नवीन गोलंदाजी मार्कवर अमोल डवला येत असताना पाहायला मिळतील. अमोल डवलाच्या समोर जर पाहिलं तर बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर संतोष स्ट्राईक. या वेळेला अगदी चेंडू फायनली रिझनकडे ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक अमोल गोलंदाजी मार्कवर हाताळण्यासाठी आला. या वेळेला पुन्हा एकदा एक सुवार चेंडू, आणखी एक वाईट, आणखी एक अतिरिक्त धाव. आज खरोखर वाईटची भरमार अगदीच पाहायला मिळाले गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण आज संक्रांतीचा दिवस आणि या वाईटच्या माध्यमातून कदाचित तिल्लाडू गोलंदाज वाटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं अतिरिक्त धावा खर्च केला जात आहेत प्रत्येक षटकामध्ये प्रत्येक गोलंदाजीच्या माध्यमातून. या वेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथं म्हणतो तिलगुड घ्या गोड गोड बोला, ठोकलाय षटकार. अगदीच इथं षटकाराच्या बाहेर झेल टेपला जातो. आपण येऊन 100 रुपये घेऊन जायचे आहेत. महेश तांबडा सरांच्या माध्यमातून प्रत्येक झेल जो सीमारच्या बाहेर टिपला जाईल त्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राईज आहे. यावेळेला बॅटची एज आणि
एकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चुकी होते. हा झेल इथं कंप्लीट करायला हवा होता. स्टंपेटवर योग्य फेकी जर आली असती तर विकेट येईल का? तर कुशाल हडल यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जात आहे. अगदीच सीमारेषच्या बाहेर जो झेल टिपला गेला त्याकरिता अगदीच महेश तांबडा यांच्याकडून 100 रुपयांचा कॅश प्राइज आणि ते घेणारा मात्र पहिला खेळाडू या ठिकाणी ठरला. अगदीच या वेळेला पुन्हा एकदा स्वर चेंडू, आणखी एक वाईट चेंडू. धावसंख्या 43, 43 रन. धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळते. या वेळेला आणखी एक स्वर चेंडू. बॅक टू बॅक 2 वाईट. हे षटक जर पाहिलं तर थोडंसं लांबत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजानं जर पहिलं 6 चेंडू फेकले, 3 वाईट, 3 लिगल डिलिव्हरी आणि त्या लिगल डिलिव्हरी जर पाहिलं तर त्याही थोड्याशा मागण्या ठरल्या. तिथं 10 आणि 3 वाईट, तब्बल 13 धावा आतापर्यंत गोलंदाजानं खर्च केला. त्यावेळेला पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि दुसरी धावसुद्धा कंप्लीट. चेंडू त्या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखी काही धावा घेण्याची संधी इथं मिळणार आहे आणि 3 धावा पळून या ठिकाणी कंप्लीट केला जात आहेत. या तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 47, 47 रन. षटक क्रमांक 5 इन ॲक्शन मध्ये. या वेळेला पुन्हा एकदा स्वर वाईट वर वाईट. अगदीच गोलंदाज जर आतापर्यंत षटक पाहिलं तर 2 वाईट, 6, 2 वाईट, 3 आणि वाईट असं षटक आतापर्यंत राहिलं आहे. 8 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजानं फेकलेत. 4 लिगल डिलिव्हरीज आणि 4 वाईट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. या वेळेला आडव्या बॅटनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दिले दस्तक. चेंडू निघून जातो. मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चेंडू षटकाराच्या पार. 6 धावांचा वार. या षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. या वेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. रनआउटच्या रूपानं विकेट येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 54 धावा, 55 धावांचं लक्ष असेल. 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष असेल. चला यानंतर होणारा सामना आपण दोन संघांना विनंती करतो आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. एका बाजूला असेल बिरसा ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधामध्ये आशेरीगड. बिरसा ब्रिगेड आणि आशेरीगड दोन्ही संघांना विनंती आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर यानंतर मी विनंती करतो टॉससाठी या ठिकाणी यायचा. बिरसा ब्रिगेड आणि आशेरीगड दोन्ही संघांना विनंती आपण लगेच टॉस बॉक्समध्ये यायचा. बिरसा ब्रिगेड आणि आशेरीगड दोन्ही संघांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये या. यानंतरच्या सामन्याचा आपण लगेच टॉस करतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये आज खूप चांगलं
रंगात येत असताना पाहायला मिळतंय. एक गाव 8 रंगांमध्ये रंगलेलं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 पर्व 6वे आणि 6व्या पर्वांमध्ये रंगणारी ही स्पर्धा. चला बिरसा ब्रिगेड आपण टॉससाठी यायचं आहे. टीम बिरसा ब्रिगेड कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. चालू असलेला सामना आपण पाहतो. एका बाजूला टीम वेदश्री फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आशिष वॉरियर्स या दोन संघांमध्ये मॅच नंबर 6 आपल्याला रंगताना पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना आशेरीगड आणि त्यांच्या विरोधामध्ये बिरसा ब्रिगेड. तर टॉससाठी मी विनंती करतोय रमेश पडवले सरांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. रमेश पडवले सरांना विनंती आहे कृपया आपण टॉस बॉक्समध्ये या आणि त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत टॉस. एका बाजूला असेल बिरसा ब्रिगेड आणि त्यांच्या विरोधामध्ये आशेरीगड या दोन संघांमध्ये हा टॉस होत असताना पाहायला मिळतं. तर या स्पर्धेसाठी अगदीच बिरसा ब्रिगेडने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बिरसा ब्रिगेड टॉस जिंकला, निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करत असताना. टॉस रूम मधून न्यूज असूया बिरसा ब्रिगेड विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू सर. आपण पुन्हा एकदा सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं दरम्यान पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार येतो. चौकार 4चा वार 4 धावेनं झाले या चेसला सुरुवात. अगदीच मैदानाच्या आतमध्ये आकाश आणि सागर ही जोडी ज्या जोडीनं गोलंदाजीसाठी सुरुवात केली तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सुरुवात करत असताना पाहायला मिळते. यावेळेला हलक्या हातानं अगदीच चेंडूला प्लेस केला. चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर आलेला डॉट. निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. या फळीला बॅटची इनसाइड एज लेमन कट लागत असताना पाहायला मिळतो. चेंडू लॉंग स्टॉप रिझनकडे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट होईल. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. 3 चेंडू अखेर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या म्हणजे तब्बल 5 धावा. या फळीला खराब चेंडू डावी इष्टी सोडून जाणारा हा चेंडू आणि पंचांचा इशारा येत असताना त्याचं वाईट बॉल. अतिरिक्त धावा इथून खर्च केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस टीम आशिष वॉरियर्स. स्ट्राईक आकाश ज्याच्या बॅटमधून मागच्या मॅचमध्ये खूप चांगले इनिंग त्याच्या बॅटमधून निघाली होती. यावेळेला गोलंदाजीमध्ये थोडासा महागडा पहिल्या षटकामध्ये राहिला. त्यानंतर कमबॅक करत पहिला 5वर आपल्या नावावर ज्यानं करून दाखवला. अगदीच आजच्या संध्याकाळी नक्कीच त्याच्या स्टेटसला देखील आपल्याला पाहायला मिळेल तो स्क्रीनशॉट ज्या पद्धतीनं
अगदीच 5 विकेट त्याचे 9 वर राहिले, 16 धावा खर्च करत यावेळेला बॅटची एज विकेट किपरनं केली आहे चुकी आणि आकाश सारख्या एका घातक बॅटरला इथं जीवनदान दिलं जातं. आकाश इथून येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली तर मात्र मोठे फटके नक्कीच खेळू शकेल, कारण या अगोदर त्यानं आपली कॅपेबिलिटी मैदानाच्या आतमध्ये दाखवला आणि इथं जीवनदान मिळाला. क्रिकेटमध्ये नशिबाला खूप महत्त्व आहे. नशिबाची साथ जेव्हा जेव्हा बॅटरला लाभली तेव्हा तेव्हा बॅटरनं नक्कीच मैदानाच्या आतमध्ये काहीतरी कमाल करून दाखवली. तिचं यावेळेला चेंडू निघून जातो. फायनल एक रिझर्वमध्ये चेंडू दंदनकर सीमारेषेच्या पार पोहोचेल का, आणि चेंडू सीमारेषे पार. चौकार कच्छ बॅटमधून येत असणारा हा आपला चौकार पाहायला मिळाला. अगदीच मागच्या या अगोदरच्या चेंडूवर झेल सुटला होता आणि झेल सुटल्यानंतरचे भरपूर कारणामे या अगोदर देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळालेत. आजवर मला वाटतं 2023चा विश्वचषकातील तो झेल कोणीही विसरला नसेल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि पहिल्या षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते तब्बल 10 धावा. 1-0 10 धावा धावफलकावर. चला आपण 24 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा येऊया आपण ते 2023च्या विश्वचषक जिथं मुजीबनं तो झेल सोडला होता. बॅटर होता कारण मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा, आणि तिथं कदाचित मुश्किल वाटणार ती चेस. 200 धावा मॅक्सवेलच्या बॅटमधून निघाल्या आणि तिथं त्या धावा चेस झाल्या आणि त्या स्पर्धेतून अफगाणिस्तानला अगदीच बाहेर जावं लागलं. आणि कदाचित त्याच कारणानं का होईना पण भारताला देखील अगदीच फायनलच्या सामन्यामध्ये एक कडवी हार स्वीकारावी लागली. पुन्हा एकदा इंटू द ॲक्शन येऊया. चला थोडंसं घाई करायची आहे, वेळ घेऊ नये ही मात्र. नवीन गोलंदाज मिलिंद गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतो. यावेळेला बॅटची आणि चेंडू फाईन लीग मधून चेंडू थर्ड मॅन मधून निघून जात असताना पाहायला मिळतो. अगदीच अडथळा काढणं त्या ठिकाणी चेंडू थांबतो. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मुभा या ठिकाणी दोन्ही बॅटर्सना मिळते. तिचा सागर आणि अक्षय ही जोडी आपण पाहिली होती, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली भागीदारी पाहिली होती आणि शेवटच्या मुंबईतला तो मॅच या संघाला जिंकला होता. सागर आता मात्र ऑन स्ट्राईक आपला पाहायला मिळतो. धावफलकावर धावा जर का पाहिल्या तर तब्बल 12 धावा. या वेळेला समोरच्या दिशेने खेळला हा फटका आपला पाहायला मिळतो. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. डॉट बॉल येतो, निर्धाव चेंडू होतो. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो धावांचा पाठलाग करत असताना संघ थोडंसं शांत गतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतो, कारण पहिल्या षटकामध्ये जर पहिले 10 धावा आले. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि इथं संपतं सागर या नावाच्या बॅटरचा खेळ. सागर इज अ बॅक टू द डगआउट. जाऊया पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये. चला कृपया वेळ न दवडता लगेच आपल्याला सुरुवात करायची आहे. अगदीच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक प्रतिभा गुरुडा मॅडम यांच्याकडून 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आला. द्वितीय पारितोषिकासाठी विनोद पराड साहेब यांच्याकडून 10,000 रुपयांचा प्राईज झाला.
तदनंतर तृतीय पारितोषिकासाठी 7,000 रुपयांचा बालचंद्र मडवे यांच्याकडून आर्थिक सहकार्य आला आणि चतुर्थ पारितोषिक 6,000 रुपये महेश तांबडा सर यांच्याकडून लाभला. या सर्व दात्यांचे आम्ही आभार मानतो. अगदीच पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये जाऊया. या वळणाला जर आपण पाहिला तर वाईट चेंडू आणि त्यावर आली एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती म्हणजे तब्बल 14 धावा. या वेळेला नो चेंडू, पंचांचा इशारा येत असताना नो चेंडू लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सक्सेसफुली त्या कंप्लीट. नो +2 एकूण 3 धावा या ठिकाणी ॲड होताना पाहायला मिळतील. या 3 धावेनं धावफरक जाऊन पोहोचते 17 रन. आता मात्र फ्री हिटचा चेंडू हा 17चा खतरा इथं बॅटरवर नसणारा, कारण फ्री हिटचा चेंडू या चेंडूवर खतरा कदाचित गोलंदाजाला होईल का हा प्रश्न. फ्री हिटचा चेंडू आणि त्यावर कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आकाश स्ट्राईक करताना पाहायला मिळेल. आकाश आतापर्यंत थोडासा मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना त्याला पाहिला. यावेळेला बॅटची एज पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण अगदीच पाहायला मिळतं. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडूला फील्ड केला जातं. तोपर्यंत कुठलीही धाव घेण्याची संधी नाही आहे. अगदीच धावसंख्या स्थिर इथून 17 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील जर पहिला तर खेळ झाला तो म्हणजे चार चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. 2 गाड्या अगदीच 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होती. चांगला झेल शेवटच्या क्षणाला खूप चांगला कॉलिंग. विकेट किपरनं हा झेल कंप्लीट केला आणि आकाश देखील इथं बाद होऊन तंबूच्या आसराला जातो. आकाश या मॅचमध्ये काही खास करू शकला नाही आणि या तिचं तंबूच्या आसराला येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विकास. मैदानाच्या आतमध्ये विकास जात असताना विकास मैदानाच्या आतमध्ये जाऊन झक्कास बॅटिंग करेल का हा प्रश्न आहे. धावसंख्या 17. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, समरण डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतं. एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटका अखेर तब्बल 17 धावा या धावसंख्येवर. 2 बाद 17 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. डीजे गोलंदाजी मार्कवर सूरज इन ऍक्शन मध्ये त्यांना पाहायला मिळेल. या वेळेला रिव्हर्सचा फटका आणि सक्सेसफुली हा फटका खेळायला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी चेंडू सीमारेषेपर्यंत ट्रॅव्हल करेल का नाही. चेंडू थांबतो. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केला जात आहेत. चांगलं कलेक्शन अगदीच एवढला पाहायला मिळतं. अक्षयच्या बॅटमधून या 2 धावा त्यांना पाहायला मिळाल्या. या वेळेला लोअर फुलटाचा चेंडू त्याला फायनल रिझर्वमध्ये खेळला. चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून निघून जाईल सीमारेषे पार. अप्रतिम फटका अक्षयच्या बॅटमधून निघणार हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी, नो चेंडू आहे. नो +4. या वनला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग रिझर्व मध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातो. धावसंख्येत 1 न वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 25 धावा.
25 धावा धावफलकावर. दरम्यान या वडला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही या. बघा चेंडूवर ज्या वेळेला आपण जास्त ताकद लावण्याचा प्रयत्न फटका खेळत असताना करायला जातो त्यावेळेला नजर चेंडूवरून हटते आणि या नजर हटी दुर्घटना घटी असं म्हटलं जातं. या वेळेला अप्रतिम डिलिव्हरी, स्मार्ट डिलिव्हरी पाहायला मिळता. बॅटर अगदी शांत ठेवण्याचं काम यावेळेला केलं जातं. आणखी एक निर्धाव चेंडू, सलक्ष 2 निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्गावर सूरज आहे. यावेळेला स्वर चेंडू, वाईट चेंडू, एक अतिरिक्त धावेतून तर पाहायला मिळतं. वाईट चेंडू हाताळला जातो. या वेळेला फुलटा चेंडू, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाही या. शतरक्षकाला प्रेक्षकामध्ये केलाय कन्वर्ट, आलाय चेंडू इथं VKPL. आणखी एक दर्जेदार षटकार, या षटकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 आकडा मैदानाच्या आतमध्ये. 32 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स. टीम आकाश वॉरियर्स 55 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. या वेळेला अगदीच विकेट येत असताना पाहायला मिळतो. षटकारानंतर मात्र गोलंदाज सूरजने कमबॅक करून दाखवला, विकेट आपल्या नावावर केल्या. पण विकेट LBWच्या माध्यमातून गेले, बॉलच्या माध्यमातून. LBW, थँक्यू. धावसंख्या 32. 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 12-23 मॅच कोणाच्या बाजूने जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतो. आशिष गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक जर आपण पाहिलं तर विकास आपला पाहायला मिळेल. यावेळेला चेंडूला कट केला जाता, चेंडू बॅकवर्ड पॉईंटकडे जात असताना पाहायला मला त्या ठिकाणी एकदा कंप्लीट, 2 धावा सुद्धा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे. दोन धावा धावफलकावर. धावसंख्या तब्बल 34. 34 धावा धावफलकावर. एका बाजूला आकाश वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम आशिष वॉरियर्स आणि वेदश्री फायटर्स या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतो. वेदश्रीनं प्रथमतः फलंदाजी करत असताना 54 धावा धावफलकावर लावल्या. 55 धावांचं लक्ष समोर ठेवलं असताना आतापर्यंत 3 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. 34 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या. 2 विकेट्स मात्र नक्कीच दोन्ही सलामवीर बॅक टू द पवेलियन तर आपण पाहिली. या फळीला अलेक्साच्या दिशेने चेंडूला खेळला आणि पुन्हा एकदा फक्त एक धाव येईल. एकेरीने धावफलक पुढे जाईल. एकेरी दुहेरीनं फारसा फरक या ठिकाणी या नक्कीच वेदश्री फायटर्स या संघाला पडणार नाही. या मात्र आशिष वॉरियर्स इथून मोठे फटके खेळणं गरजेचं. या वेळेला अगदी हलक्या हाताने चेंडूला फक्त 30 यार्ड सर्कलला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू कॉर्नरकडे निघून जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी फलंदाज चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली स्पीड त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लावली जाते योग्य रीतीनं. मात्र आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना आपला पाहायला मिळाला थ्रो जर पहिलं थोडंसं स्वर होता, अगदीच यष्टनवर जर हा थ्रो आला असता कदाचित नुकसान होऊ शकलं असतं आशिष वॉरियरसाठी. 8 चेंडू आणि 18ची गरज आहे. 8-18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8-18 केलं जाऊ शकतात क्रिकेटमध्ये. अगदी हे टेस्ट क्रिकेटमध्ये सातत्यानं सहजतेनं होत आलं हा लक्ष आहे. पण आणखी एक निर्धाव चेंडू. आपण इथून डॉट बॉलला अवॉइड करावं लागेल. एखाद दुसरा मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये खेचावा लागेल.
7 चेंडू आणि 18चं गणित मैदानाच्या आतमध्ये बनला. 7 चेंडू 18 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनत असलं आपलं पाहायला मिळालं. या वेळेला अगदीच हलक्या हाताने खेळलेला हा फटका आपला पाहायला मिळतो. चेंडू सुपर कव्हर मध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होतो एकदम कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलेला नाहीये. सॉरी 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या दुहेरीनं 39 धावा. अजूनही 16 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू 16 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनला. आशिष वॉरियर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपला पाहायला मिळतो. 2 षटकार 1 चौकार मॅच फिनिश होऊ शकतो इथून. पण ते फटके बॅटरच्या बॅटमधून येतील का आणि तो बॅटर कुठला असेल हा मात्र प्रश्न आहे. 6 चेंडू गरज आहे 16ची. मॅच कुणाच्या बाजूने जाईल वेदश्री फायटर्स की आशिष वॉरियर्स. नवीन गोलंदाज गोंधजी मार्कवर बारकू येताना पाहायला मिळतो. सहा चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. असलं स्टार्ट होतो मॅच वेळ घेऊ नका. या फळीला पहिलाच चेंडू हवाई सफर करवत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या चेंडूवर सक्सेसफुली चेंडू सीमारेषच्या बाहेर लँड होताना पाहायला मिळाला. हा झेल जर टिपला असता तर पुन्हा एकदा 100 रुपये घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली होती. हा आलेला षटकार मात्र मॅचमध्ये आशिष वॉरियर्सला पुन्हा एकदा घेऊन येताना पाहायला मिळतो. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून 5 मध्ये 10ची गरज. 5 चेंडू 10 धावांची गरज. धावसंख्या जर का पाहिली 45 44 रन ऑन द बोर्ड. अप्रतिम फटका आपला पाहायला मिळाला षटकाराला. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग मध्ये निघून येतो. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू पुन्हा एकदा फरार झाला. येतोय विकेपीएल चौकार. षटकारानंतर आलेला हा चौकार धावसंख्या निघून पोचवेल तब्बल 49 धावा. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावेची गरज. 4 चेंडू 6 धावा. मॅच अजून इथून देखील बनवला जाऊ शकतो. मात्र बारकूला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. पहिल्या 2 चेंडूवर जरी 10 धावा आल्या असल्या तरी मात्र मी कमबॅक करून दाखवेन. 4 चेंडू 6ची गरज आहे. इथून येणार आहे 2 ते 3 निर्धाव चेंडू आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण परत येऊ. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिझनला टार्गेट केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी चुकीच्या एंडला झाली आहे. आणि 2 धावा इथं सहजतेने कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चुकी स्ट्राईक एंडला करणं गरजेचं होतं कारण त्या स्ट्राईकला जाणारा फलंदाज होता तो म्हणजे अक्षय. ज्याच्या बॅटमधून चांगले फटके निघताना पाहायला मिळत. एक चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून निघाला. या वेळेला बॅट एज लागली का तर नाही. या पंचांकडे नक्कीच दाद मागितली होती. निर्धाव चेंडू आला आणि ज्या निर्धाव चेंडूची रिक्वायरमेंट इथं होती तो निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 51. 4 धावांची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू आणि 4 धावा. मॅच कुणाच्या बाजूने जाईल अगदीच आपण पाहिलं तर वाडा खडकोना प्रीमियर लीग 2026 काय रंगतदार सामने आपण पाहिले. पहिला सामना शेवटच्या 2 चेंडूपर्यंत गेला. मधला एक सामना जिथं आणि या वेळेला दांडी गोल अगदीच बारकून अगदीच योग्य टाइमवर कमबॅक करून दाखवला. पहिल्या चेंडूवर षटकार चौकार 2 आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आलेला हा विकेट आशिष वॉरियर्सला पुन्हा एकदा या मॅचमध्ये घेऊन आला. सामना शेवटच्या चेंडूवर जाऊन पोहोचला. 1 चेंडू आणि 4 धावा. मागच्या अगदी या अगोदर आपण एक मॅच पाहिला तिथं 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती. समोर उराडी वॉरियर्सचा संघ आपला पाहायला मिळाला. सागरच्या बॅटमधून तो शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार आपण पाहिला होता. आता मात्र जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. इथं गोल्डन चौकाराची गरज आहे. 1 बॉल 4. मॅच कुणाच्या बाजूना आशिष वॉरियर्स की वेदेश्री फायटर्स. इथून एका बाजूला फायटर्स आहेत एका बाजूला वॉरियर्स आहेत. दोन्ही लढवाई आहे.
मात्र मॅच कोणाच्या बाजूने नवीन गेलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर नेम भावेश. भावेश की बारक्यू, बारक्यू की भावेश. मॅच कोणाच्या बाजूने? एक चेंडू 4 धावा. उलटा चेंडू लेगच्या दिशेने खेळलाय. एक धाव कंप्लीट झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसऱ्या धावेच्या नादामध्ये इथं विकेट येईल. विजय होईल वेदश्री फायटर्स संघ. कॉंग्रॅच्युलेशन. शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेला हा सामना. यानंतर होणारा सामना लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. यानंतर होणारा सामना लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरतील. एका बाजूला बिलचा क्रिकेट, क्रिकेट. आपण मैदानाच्या आतमध्ये पंचांसाठी पाणी न्यायचं आहे. व्हॉलंटियर्स मैदानाच्या आतमध्ये पंचांसाठी पाणी घेऊन जायचं आहे. यानंतर